बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेनेच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली। लोकसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात 19 तारखेपासून 1 जूनपर्यंत चालणार आहे। महाराष्ट्रात 5 तर देशात 7 टप्प्यात निवडणूक होणार आहे। या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली आहे। अशातच स्टार प्रचारक म्हणून उद्धव ठाकरे यांनी 40 नावे जाहीर केली आहेत। स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे। शिवसेना नेत्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानगुडे पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुदकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल सेठ देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियांका जोशी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे। वकिलांचा संघ देशाच्या न्यायव्यवस्थेवर, लोकशाही आणि संविधानावर हल्ला होत असताना एखादे खरमरीत पत्र पंतप्रधान मोदींना का लिहित नाही? राज्यघटना संपवणाऱ्यांच्या मागे वकिलांचा संघ उभा आहे, अशी खोचक टीका ठाकरे गटाच्या मुखपत्रातून केली आहे। देशातील 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं होतं। यावरूनच ठाकरे गटाने भाष्य केलं आहे। कायदा हे छळाचे किंवा दडपशाहीचे साधन बनू नये, तर न्यायाचे साधन बनले पाहिजे, याची काळजी घेणे ही सर्व निर्णयकर्त्यांची जबाबदारी असल्याचं मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केलंय। ते खरंच आहे। सरकारची आजची प्रवृत्ती कायदा धाब्यावर बसवण्याची आहे। भ्रष्टाचाराची प्रकरणे न्यायप्रविष्ट असलेले लोक मोदी पक्षात जातात आणि त्यांची प्रकरणे लगेचच बंद होतात। महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार सुरू आहे आणि त्या कामी दबाव धमक्यांचे सत्र चाललं आहे। 600 वकील संघातील कायदेपंडित या प्रकरणी घटनाबाह्य सरकारच्या बाजूने उभे राहिले। अशांना देशाच्या न्यायपालिकेतील धमक्यांची चिंता वाटत आहे। जे धमक्या देत आहेत आणि राज्यघटना संपवत आहेत त्यांच्या बाजूने 600 वकिलांचा संघ उभा राहिला तर इतिहास आणि राज्यघटना त्यांना माफ करणार नाही। वकिलांचे पत्र हा एक फार्स आहे व त्याचे सूत्रधार दुसरेच आहेत। वकिलांच्या पत्राची लगेचच दखल घेत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की घाबरविणे आणि धमक्या देणे हीच काँग्रेसची संस्कृती आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदी प्रेरणेने सुरू असलेला हा खेळ आहे। न्यायालयावर दबाव आणण्यासाठी हे सर्व घडवले जात आहे। सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे प्रकरणात निष्पक्ष आणि राष्ट्रहिताचा निर्णय दिल्यामुळे मोदी सरकार पुरते नागडे झाले आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे। अनेक आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलंय। बारामती लोकसभा मतदारसंघात रोहित पवार यांचा प्रचार दौरा सुरू आहे। यावेळी स्थानिकांना संबोधित करताना ते म्हणाले, निलेश लंके आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत। काल त्यांनी राजीनामा दिला। त्यांचे मन तिकडं रमत नव्हतं। ते लोकांशी बोलले आणि त्यांनी मत बनवलं। लोक शरद पवार यांच्यासोबत आहेत। हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। अनेक आमदार आमच्या आणि शरद पवार यांच्या संपर्कात आहेत। अनेक जण परत येण्यासाठी इच्छुक आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे। पुढे बोलताना त्यांनी बारामतीकरांना साथ घातली आहे। आम्हाला इथल्या सामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत। अनेक प्रश्न सुप्रिया सुळे यांच्या हातात आहेत। ते देखील सोडवण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न केला आहे। या मतदारसंघात राज्यभरातून लोक येतात। ही निवडणूक फार महत्त्वाची आहे। बारामती लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण देशाचं लक्ष आहे, असे ते म्हणाले। याशिवाय रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। प्रशासनाकडून आपल्यावर मोठा दबाव टाकला जात आहे। अनेक ठिकाणी गुंडांचा वापर केला जात आहे। ते काहीही करू शकतात। ते बूथ देखील ताब्यात घेतील। त्यांनी पगारी लोक ठेवली आहेत। बारामतीत विजय आपलाच आहे। अख्ख्या महाराष्ट्रात आपल्यासाठी सकारात्मक वातावरण आहे। त्यामुळे भाजप आता घाबरला आहे, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला आहे। मी 30 वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। 20 वर्ष झाले जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय। शिवसेना आणि भाजपचे विचार एक होते म्हणून 25 वर्षे युती होती। त्यामुळे माझे विचार भाजपशी जुळणारे असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले असले तर याचा अर्थ मी भाजपमध्ये प्रवेश करणार असा होत नाही। मी बाळासाहेब ठाकरे यांचे काम करणारा 30 वर्ष जुना शिवसैनिक आहे। मी लढणारा कार्यकर्ता आहे। राजकारणात अनेक पदे येत असतात आणि जात असतात। मी गटप्रमुख पदापासून तर विरोधी पक्षनेते पदापर्यंत असलेला शिवसैनिक आहे। त्यामुळे माझ्या प्रवेशाबाबतच्या खोट्या बातम्या माध्यमांनी चालवल्या आहेत। अशा खोट्या बातम्या चालवणाऱ्या माध्यमांवर मी मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे।
माझ्या भाजप प्रवेशाच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या बातम्यांना कोणताही आधार नाही. मी शिवसैनिक असून माझ्या मनात अशी कोणतीही शंका नसल्याचे त्यांनी सांगितले. मी सच्चा शिवसैनिक आहे आणि साहेबांच्या नेतृत्वात काम करत राहणार आहे. नाराज असलो म्हणजे पक्ष सोडतात का असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. उमेदवारी जाहीर होईपर्यंत मी नाराज होतो आणि हे मी जाहीरपणे सांगितले आहे. मात्र आता नाराजीचा काहीच प्रश्न नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केलं. मराठवाड्यातील मोठे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉक्टर अर्चना चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. डॉक्टर अर्चना चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला फायदा होईल. अर्चना चाकूरकर यांना 2019मध्येच आम्ही निवडणूक लढवण्याचे आवाहन केले होते. मात्र त्या आता आमच्यासोबत आल्या आहेत. पक्षासोबत जेव्हा एखादे मोठे नेतृत्व येते त्यावेळेस त्या नेतृत्वाचा फायदा कसा होईल याचे पक्ष नियोजन आधीच ठरवलेले असते. त्यामुळे त्यांना योग्य ती जबाबदारी दिली जाईल असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अर्चना चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशावर आनंद व्यक्त केला. मराठवाड्यातील एक मोठा नेता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे अशी चर्चा सुरू होती. मात्र असा कोणता नेता आहे हे देखील मला माहीत नाही. त्यामुळे माध्यमांनीच असा कोणता नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे याची माहिती मला द्यावी अशा खोचक शब्दात अंबादास दानवे यांच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. मराठवाड्यातील मोठ्या नेत्यांनी म्हणजेच डॉक्टर अर्चना चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या व्यतिरिक्त कोणताही मराठवाड्यातील दुसरा नेता भाजपमध्ये प्रवेश करेल अशी परिस्थिती नाही असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा उमेदवार उतरवण्याच्या भूमिकेवर अंतिम निर्णय आज घेतला जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. या बैठकीत मराठा उमेदवारांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या गोंधळावर देखील या चर्चेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून गावागावात लोकसभा निवडणुकीबाबत मराठा समाज बांधवांची बैठक सुरू आहे. या सर्व बैठकांमधील अंतिम अहवाल मनोज जरांगे यांनी मागवला आहे. बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला सर्व गावांनी मतदान करायचे असा ठराव सर्वानुमते पास करण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत जरांगे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांनी अखेर बारामती मतदारसंघातून माघार घेतली आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवतारेंनी घेतला आहे. स्वतः शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. तसेच गुंजनवाणीचे पाणी पुरंदरला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने निवडणूक लढवणार नसल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान शिवतारे यांनी बारामतीतील महायुतीचा प्रचार करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तसेच विजय शिवतारे यांनी बारामतीमधून माघार घेतल्यानं आता बारामतीतील शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. पुढे ते म्हणाले, आज निवडणूक न लढवण्याबाबत कार्यकर्त्यांची चर्चा केली. यावेळी त्यांच्या तिखट प्रतिक्रियाही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल यावरही कारणमीमांसा झाली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बैठक झाली. मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो म्हणूनच ते रागावले. तसेच माझ्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आहेत, त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल असे सांगण्यात आल्याचे शिवतारे म्हणाले. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत गुंता अधिकच वाढला आहे. उमेदवारीसाठी 2 दिवस मुंबईत ठोकूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार हेमंत गोडसेंना ताटकळत ठेवले. त्यानंतर मात्र आता गोडसेंनी मतदारसंघात प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. यामुळे आता मतदारसंघातून त्यांना उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हेमंत गोडसेंना जाहीर केली होती. यानंतर महायुतीतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला. एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेल्या यादीत त्यांचे नाव नव्हते. तर रामटेकमध्ये देखील भाजपच्या सर्व्हेनंतर उमेदवार बदलण्यात आला. भाजपच्या वरिष्ठ स्तरावरील नेत्यांनी नाशिक मतदारसंघातून अजित पवार गटाचे नेते आणि छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याच्या सूचना केल्या आहेत. वरिष्ठ स्तरावर झालेल्या या निर्णयात राज्यस्तरावरील नेत्यांना बदल करणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारीचा हा गुंता मोठा झाला आहे. मारुती मंदिरात महाआरती करून एक प्रकारे गोडसे शक्तीप्रदर्शन करणार आहेत.